तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप टायमानंतर व्लॉग करतो आहे. आज आहे 2 जानेवारी 2025. तर नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि आज मी चाललो आहे एक बाईक बघायला. तर ती जर मला आवडली तर मी तशीच घेऊन परत येणार आहे. बाईक कोणती आहे काय आहे ते तुम्हाला पोचूनच दाखवतो. आता कॅमलूप्सपासून मी जिथे मी राहतो कॅमलूप्समध्ये तिथून अराऊंड 310 किलोमीटर्स जायचं आहे. विलियम्स लेक नावाची जागा आहे तिथे. आता वाजले दुपारचे 3 आणि बर्फ पडतो आहे. मी निघाल्यापासून बर्फ पडतो आहे. कॅमेऱ्यात दिसत नसेल कदाचित. तर 1 तास झाला आम्हाला प्रवास करत. व्लॉग मी चालू नाही केला आधी कारण जरा गडबडीत होतो. ती मित्राची गाडी घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवतो. आणि त्याचा इन्शुरन्स काढायचा होता पहिले माझ्या नावाचा. 2 दिवसाचा इन्शुरन्स काढला त्याचा. आणि टायर वगैरे चेंज केले बर्फासाठी. तुम्हाला गाडी दाखवतो. गाडी बघून खुश होणार आहेत अर्धे लोक. तर हा आहे निसान टायटन V8. 5.7 लिटर V8 इंजिन आहे. पिकअप ट्रक आहे, खूप पॉवरफुल आहे. 4 व्हील ड्राईव्ह, 2 व्हील ड्राईव्ह, हाय लो सगळं आहे याच्यामध्ये. 2013चा मॉडेल आहे. माझ्या मित्राचाच आहे. तो बोलला जा घेऊन. तर तेच इन्शुरन्सचं काम केलं. टायर पण आम्ही स्वतःच चेंज केले त्याच्या घरी आणि मग निघालो. आता 85 किलोमीटर्स झालेत मला असं वाटतं. अजून 2-2.5 तासांचा रस्ता बाकी आहे. तर फ्यूल स्टॉप घेतलेला. इथे शेलच्या पंपवर थांबलेलो. पेट्रोल भरतो आणि मग परत रस्त्याला लागूया. आणि हिमांशू आहे सोबत. हिमांशू मला खूप चांगला मित्र आहे. तो सोबत येतो आहे. त्यांनी सुट्टी घेतली स्पेशली आज बाईक आणण्यासाठी. बाईकचा ड्रीम. आणि खूप थंडी आहे. टेम्परेचर मला वाटतं -7 -8 असेल आता. जसं जसं आपण नॉर्थ डायरेक्शनला चाललो आहे तर जसं आपण जाणार पुढे टेम्परेचर ड्रॉप होत जाणार आहे. तर खूप थंडी वाजते. अजून जॅकेट घालायला लागणार आहे वरतून. लिटरची टाकी ही एकच ऑप्शन आहे. बरोबर पंपावर थांबलो. टेरिफिक रस्ता आहे. बर्फ आहे आणि टायर घसरतो ना, फील होतो प्रत्येक टर्नवर. आणि ब्रेक मारतो. सवय नाही बर्फात चालवायची. पहिल्यांदाच घेऊन आलोय. वाजलेत. डिस्टन्स अराऊंड 200 किलोमीटर कवर झालं आहे. 4:30 वाजताच पूर्ण अंधार झाला आहे. आणि आता अर्धा-पाऊण तास झाला असेल. बर्फ पण पडतो आहे त्यामुळे विजिबिलिटी खूप कमी झाली आहे. टेम्परेचर आहे -6 आणि अजून 100 किलोमीटर जायचं बाकी आहे. कुठून जायचं रे रस्ता? कुठे रोड क्रॉस त्या साईडला. तर आम्ही तिथे समोर टीम हॉर्टन्समध्ये चाललो. एखादा रॅप वगैरे खाऊ, प्यायला घेऊ काहीतरी. ब्रेक घ्यायला थांबलो. अरायवल 6:30 दाखवत होता. आता हा ब्रेक होईल अर्ध्या तासाचा. अरायवल 7 होईल.
येताना फुल गेम ओव्हर होणार आहे आपला मला वाटतं, कारण बर्फ आता जमा होईल खूप रस्त्यावर, कारण बर्फ एकदम स्पीडमध्ये पडतो. आता कॅमेरात दिसत नसेल कदाचित. ह्या साईडनी जायला जागा होती. ठीक आहे, लेन पण दिसत नाही. हां लेन पण, आणि हो लेनच दिसत नाही आता रस्त्यावर, एवढा बर्फ आहे ना रस्त्यावर. इमॅजिनरी लेन. चल सुटला सिग्नल आपला. तर फुल अंदाजावर चालवायला लागतं. इथे इथे डिवायडर पण नसतात रस्त्याच्या मध्ये. कॉफी घेतली आहे दोघांनी, हे रॅप घेतलेत आणि ह्याच्यात डोनट आहेत 2. तर जास्त मोठा ब्रेक नाही घ्यायचा आहे, छोटाच ब्रेक घ्यायचा आहे आणि रस्त्याला लागायचं आहे परत, कारण परत घरी पण पोचायचं आहे. और जाना है 100 किलोमीटर. अजून 113 किलोमीटर जायचं बाकी आहे. ते खूप छोटंसं टाऊन आहे, आणि मस्त आहे बघायला. आता राहायला कदाचित एवढं एक्साइटिंग नसेल, पण पास व्हायला मस्त आहे. स्लो लाईफ छान असणार या टाउनची. स्लो लाईफ. आणि आम्ही गाडी रस्त्याच्या त्या साईडला लावली, कारण इकडे यायला आम्हाला लेनच समजत नव्हती. एवढा बर्फ आहे ना की लेन काहीच समजत नाही. आम्ही मग गपचूप तिथेच लावली गाडी, चालत आलो इकडे. क्रिसमस ट्री पण येते अजून. थोडासा मोठा ब्रेक झाला. अजून 1.25 तास दाखवतोय, 113 किलोमीटर. आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर टेम्परेचर -14 आहे. खूप थंडी वाजते. आम्ही धावत येऊन गाडीत बसलो, पहिले हीटर ऑन केलं आहे. मग निघतो लगेच आता पोचूनच, कारण आता मला जास्त ब्लॉक करून पॉईंटच नाही आता, कारण अंधारात काही दिसणारच नाही आणि फुल अंधार आहे. इथे हायवेवर काही लाईट वगैरे काहीच नसतं. तर तुम्हाला डायरेक्ट आता बाईकच दाखवतो. पोचलो आहे, 7:40 झालेत. खूपच कठीण रस्ता होता. मला बाईक दाखवतो. टॅन ही 1996 कावासाकी ZX 9R. एक्झॉस्ट वगैरे तुम्हाला आता सगळं घरी जाऊन उद्याच ऐकवतो. आता फटाफट लोड करून निघायचं आहे, कारण खूप उशीर झाला आहे आणि रस्त्याचे कंडिशन पण खूप खराब आहे. बर्फ पडल्यामुळे काहीच दिसत नाही, विजिबिलिटी लिटरली 0 आहे. तर आता त्याच्यासोबत पेपरवर्कचं वगैरे सगळं बघतो आणि गाडीची डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला मी उद्या सकाळी देतो. म्हणजे व्हिडिओ मी एकच बनवेल, फक्त आता बाकीचे रेकॉर्डिंग उद्या करेल. म्हणजे तिकडून गेले तर चालू साईड. वॉटर ब्रेक आणि वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेलो. एक पेट्रोल पंप एक कुठेतरी मध्ये, आम्ही कुठे माहिती पण नाही. हे असं दिसतंय, अंधारात क्लिअर दिसत नसेल गोप्रोमध्ये. बाईकला कवर करायला काहीतरी पाहिजे होतं, पण काय आणलंच नाही कवर करायला. फुल ही स्ट्रॅप्स लावून बांधली आहे. तर हे सगळं तर झालं आहे, पण आता घरी जाऊन उतरवणार कशी ते माहिती नाही. तो आता वेगळाच प्रॉब्लेम आहे.
पोचल्यावर बघू ते आता. हिमांशू बसलाय गाडीत, खूप बर्फ पडतोय. निघूया लगेच. हिमांशू काय बोलतो? खूप नेगेटिव्ह टेम्परेचर, पण गाडीचं साऊंड ऐकून तर भाई एक्झॉस्ट खूपच आवडला हिमांशूला. खूप गरमी वाढली एक्झॉस्ट ऐकून. ते फ्यूल भरायला थांबलोय. खूप थंडी वाजते. टेम्परेचर अजून ड्रॉप झालं आहे. कारमध्ये -13 दाखवतं आहे डॅशबोर्डवर. ते मी पेट्रोल भरायला लावलं आहे. खूप स्लो भरतं आहे, काय माहिती का. आणि बाईकला काहीतरी कव्हर पाहिजे होता. ठीक आहे, आता खूप खराब होईल परत जाईपर्यंत. तसं आम्ही स्लोच चाललो आहे, कारण बर्फात टायर खूप स्लिप होतात. नंबर प्लेट तर गाडीची दिसतच नाही, साफ केली पाहिजे. नंबर प्लेट खराब असली की पोलीस अडवतात लगेच. बाईक खूपच छान दिसते. झालेत. बर्फ पडायचा थांबला आहे, त्यामुळे जरा आता कॉन्फिडन्स येतो आहे गाडी चालवायला. हिमांशू चालवतो मागासपासून. त्याला बोललो चालव जरा तू. मी खूप चालवली कारण जाताना. आणि हे मगाशी टिम हॉर्टन्ससाठी थांबलेलो ना, तिथेच थांबलो परत. ते रस्त्याच्या त्या साईडला टिम हॉर्टन्स आहे. मगाशी इथेच गाडी लावून आम्ही गेलेलो टिम हॉर्टन्सला. आता भूक खूप लागली आहे, तर इथे 7-Elevenमध्ये खातो काहीतरी. आणि मला जरा भीती वाटत होती, या स्ट्रॅप्सनी राहणार का. 3 स्ट्रॅप लावले आहेत आम्ही, पण गाडी एकदम स्टेबल राहिली आहे. गाडीचा पूर्ण स्पेक्स उद्या सकाळी सांगतो. आणि चल भाई खाऊ काहीतरी. जॅकेट पण घातलं नाही, असंच आलो बाहेर, कारण इथेच जायचं आहे. आतमध्ये खूप गार वाजते, खूपच गार वाजते. स्नो वरती पडलाय गाडीची, जमा झाला सगळीकडे, वरती खूप जमा झालाय. चल. हॅलो. कॅमलूप्सला पोचलोय. 2 वाजून गेलेत. एकदम हळूहळू आलो बर्फामुळे, खूप टाईम लागला. आणि हिमांशू इथे राहतो वरती, तर हिमांशूला सोडलं इथे. आता इथून मी जाईल. माझ्या घर जवळच आहे, 5 मिनटं लागतील मला फक्त पोचायला. आणि काय ऑल द बेस्ट. बीस्ट आणलाय घरी. बाईक ना हल्ली आहे जरा पण. खूप थंडी इकडे पण. असं वाटलेलं कॅमलूप्समध्ये जरा कमी थंडी असेल, इथे पण तेवढीच थंडी आहे. खूप बर्फ आहे. आणि काय भाई मग उद्या भेट. आता बस उद्या पूजा गाडीची. मग काय पेढे पेढे मग. गुड मॉर्निंग. पुढचा दिवस आहे. 9:30 वाजलेत. आत्ताच उठलो मी, 5-10 मिनटं झाले. आणि गाडी उभी कुठे केली होती ते दाखवतो तुम्हाला. तर हे घर आहे इथे, आणि हे सगळ्या रूममेट्सच्या गाड्या ऑलरेडी उभ्या होत्या. तर ड्राईव्हवेमध्ये जागा नव्हती, तर रस्त्याच्या पलीकडे मी ट्रक असाच उभा केला. तरी नशीब जास्त बर्फ नाही पडलाय, थोडाच जमा झाला आहे गाडीवर. आणि आता लाईटमध्ये गाडी नीट दिसत पण असेल. मी रात्री आलो तेव्हा हा ना स्लोप आहे, असा खूप इन्क्लाइन आहे हा. आणि या बर्फात ना लगेच घसरतात गाड्या. तर काल रात्री मी इथे पार्क करायचा प्रयत्न केला होता, पण हे तुम्हाला दिसत असेल हे सगळे टायरचे मार्क्स माझ्यामुळेच झालेत. आणि लिटरली घसरली होती गाडी माझी, फाटली फुल. मी उतरवली खाली, परत यू टर्न मारला तिथे,
आणि मग इथे येऊन उभी गेली. त्यात पण मला वाटत होतं की ती घसरून मागे जाईल, पण नशीब नाही हल्ली. आता ज्याची गाडी आहे ना तोच एक रॅम्प घेऊन येणार आहे थोड्या वेळात, तर मग त्याच्या हेल्पनी बाईक उतरवायची आहे खाली आणि मग बाईकला ठेवायला जागा इथे केली. हा बर्फ सगळा साफ करायला लागणार आहे. इथे खूप सामान होतं, तर इथे जागा करून ठेवली होती मी आधीच. आणि हे टायर्स बाहेर ठेवायचे आहेत. दुसरं त्या साईडला अजून एक स्टोरेज आहे, तिथे टायर्स टाकले की मग इथे बाईक उभी राहील आडवी. तर मी फ्रेश होऊन घेतो, नाश्ता वगैरे करतो, आंघोळ करतो. तोपर्यंत तो मित्र पण येईल. आणि मला दुपारी कामावर जायचं आहे आज, तर त्याच्या आधी हा कार्यक्रम आवरला पाहिजे. ढग आलेत फुलं, आज पण बर्फ पडणार आहे कदाचित. तर त्या आतमध्ये पार्क केली आहे. मी कपडा घेऊन आलो आहे आता बर्फ साफ करायला. क्रँक करतोय गाडी तर चालू होत नाही, कारण रात्रभर थंडीत उभी होती बाहेर. तर बॅटरी तर नाही उतरली आहे, पण मला नक्की माहिती नाही काय झालं आहे, तर ते मी नंतर बघेल, कारण मला आता कामावर जायला निघायचं आहे. आणि तो जो ट्रक होता मित्राचा तो परत देऊन आलो, तेच करायला गेलो होतो. तर बाईकबद्दल थोडं सांगतो. ही आहे 1996ची कावासाकी निंजा ZX 9R 899cc इनलाइन 4 इंजिन आहे. अराउंड 140 हॉर्स पॉवर हे इंजिन बनवतं, पण ह्याच्यात म्हणजे ह्या बाईकमध्ये फुल सिस्टम एक्झॉस्ट लागला आहे हाय एनर्जी सिस्टम्सचा, त्याच्यामुळे हॉर्स पॉवर अजून थोडीशी वाढली असणार 5-6नी. बर्फ बघा किती आहे, आणि हा बर्फ मार्चपर्यंत काय हलणार नाही. तर मार्चपर्यंत आता बाईक उभीच राहणार आहे फक्त. तर 2 आठवड्यातून फक्त एकदा चालू करायला लागणार मला बॅटरी कंडिशनमध्ये ठेवायला. आणि बाकी अजून काय करायची गरज नाही. मला वाटत होतं की पॅडॉक स्टँड घेतो, पण त्याची पण असं वाटतं गरज नाही आहे. आणि इथे थंडीमध्ये फ्यूलमध्ये स्टेबलायझर टाकायचं असतं, इथून डायरेक्ट टाकीतूनच टाकतात ते पण त्याच्याकडून मी घेतली. तो बोलला की नाही टाकलं तरी चालेल, कारण काय जास्त 2 महिनेच उभी राहणार, 2-2.5 महिनेच उभी राहणार आहे गाडी. आणि बाईकमध्ये इथे रॅम एअर इनटेक पण आहे, म्हणजे बाईक 80-100च्या वर गेली ना स्पीड की रॅम इनटेक चालू होतं, इथून डायरेक्ट हवा आतमध्ये इंजिनमध्ये जाते. तर हा एक USP होता या बाईकचा त्या काळात. आणि मग हा ब्लॉग आता इथे सेंड करूया. पुन्हा भेटूया लवकरच, कधी एक्झॅक्ट माहिती नाही पण लवकरच. तर तोपर्यंत टेक केअर.